नमस्कार मंडळी. तर आज आपण स्पेशल असा तवा पुलाव बनवला आहे. बघून तोंडाला पाणी सुटलं असेल ना. रेसिपी पण आपली तेवढीच सोपी आहे आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे. सुरुवातीला आपल्याला सर्व भाज्या कट करून घ्यायच्या आहेत. फरसबी, गाजर, शिमला मिरची, कोबी, बीटरूट आणि मिरच्या घेतल्यात मी ह्या गरम पाण्यामध्ये भिजवून कमी तिखटवाल्या. त्याच्यामध्ये लसूण आणि आलं मिक्स केलं आहे आणि 2 कट केलेले बारीक टमॅटो आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि मिक्सरला आपल्याला हे वाटण फिरवून घ्यायचं आहे. एका पॅनमध्ये आपण तेल घेणार आहे. तेल आपल्याला कडक गरम करायचं आहे. तेल कडक गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं ॲड करणार. जिरं ॲड करून मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. कांद्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण ज्या भाज्या कट केल्या त्या सर्व भाज्या त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत आणि भाज्या आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत थोड्याशा सॉफ्ट होईपर्यंत. आणि भाज्यांच्या मध्यभागी आपल्याला थोडीशी जागा करून त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे. आपण जे वाटण केलेलं होतं लाल मिरची, टमॅटो आणि आलं लसूणचं ते त्याच्यामध्ये ॲड करून तेलात व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तेलात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि मस्त असं तेल सुटलं. आता सर्व भाज्या त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायच्या आहेत. भाज्यांना तो मसाला पूर्णपणे लागला पाहिजे आणि भाज्यांना ते मसाला मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मटार, बॉईल केलेले मटार आहेत आणि हा बॉईल केलेला बटाटा ते देखील आपण ॲड करणार आणि ते देखील व्यवस्थित आपण त्याच्यात मिक्स करून घेणार आहे. आणि हे बीटरूट कलरसाठी आणि थोडंसं आपण टेस्टनुसार मीठ ॲड करणार आहे. कारण भात शिजवताना आपण भातात मीठ टाकलं आहे. मग थोडीशी हळद, गरम मसाला, धने पावडर, पावभाजी मसाला, लाल मसाला, सर्व मसाले आपण ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे हे मसाले भाज्यांमध्ये मिक्स झाले की थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आणि तुमच्याकडे बटर असेल तुम्ही बटर देखील टाकू शकता. आणि हा भात बघा मी शिजवून घेतलेला तो भात आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. थोडीशी हळद टाकून भात शिजवायचा आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करायचं. आणि ते बघू शकता आपला भात आणि भाताचा कलर देखील बघू शकता. कोथिंबीर ॲड करणार आहे वरून व्यवस्थित आणि आपला इथे झणझणीत असा स्पेशल तवा पुलाव रेडी झाला आहे. चटकीपट होतो आणि आता मी तवा पुलाव सर्व करते. जेवढा दिसायला छान दिसतोय तेवढा खायला देखील टेस्टला खूप मस्त झालेला. त्याच्यावर सलाड आणि हे 2 पापड. तर कशी वाटते रेसिपी नक्की कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करायला विसरू नका. धन्यवाद.